मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। हा पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात पार पडला। यावेळी माजी मंत्री नवाब मलिक, अणुशक्तीनगरचे आमदार सनाम मलिक शेख यांच्यासह अनेक असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। अणुशक्तीनगर मतदारसंघातले कन्या कोहलीजी, सय्यद साहेब या लोकांनी पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि निश्चित रूपाने वार्ड नंबर 147 मधल्या एक ताकदवान नेते 146 मधल्या आणि इतर भागातले एक ताकदवान नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करतायत, त्याचे आम्ही स्वागत करतो। आणि निश्चित रूपाने ते पक्षात आल्यानंतर आपल्या सना आमदार असताना आणखीन निश्चित रूपाने आगामी निवडणुकीमध्ये त्या जागेमध्ये ती जागा काढू ही आम्हाला संपूर्णपणे विश्वास आहे। त्याचबरोबर शिवाजीनगर संघामध्ये 136 वार्डातून समी अन्सारी, त्याचबरोबर MIMचे जिल्ह्याचे अध्यक्ष वकील साहेब कुठे गेले, ॲडव्होकेट कमरजी आणि इतर बरेचसे नेत्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे। त्यांना इतकाच विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही पक्षामध्ये आल्यानंतर तुमच्या बरोबर कुठलेही दुजाभाव होणार नाही आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने या दोन्ही मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद हळूहळू वाढेल आणि भविष्यात निश्चित रूपाने पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आपण सोडू। दादा, आपण रंगशारदा बुक केला होता, पण रंगशारदामध्ये काही अडचणी असताना तुम्ही इथे वेळ दिली आणि आज पाऊस पडल्यानंतर जवळपास 500-600 कार्यकर्ते आलेले आहे, ते तुम्हाला ऐकू इच्छित आहे। थोडक्यात तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावे ही आपल्याला मी विनंती करतो। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।